शुभ सकाळ सगळ्यांना, न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज सकाळी लवकरच आम्ही नाश्ता करायला बसलो दोघं। नाश्ता कमी जेवण मी करते आणि ते नाश्ता करतात, मी डायरेक्टली थोडंसं जेवणच घेते, भूक लागली होती मला। प्रियांश आत्ताच उठलाय, बरोबर त्याचे पप्पा चाललेत त्या टाइमला। आज थोडं लवकर बोलवलं त्यांना, 9 वाजताच बोलवलं, त्यामुळे आज जरा लवकर चाललेले। टोप नाश्ता पाणी प्यायचं। माझी पण नाही झाली, कारण काल रात्री त्यांना यायला उशीर झाला होता। काल संडे असून पण गेलो कामाला। आता डायरेक्टली नेक्स्ट संडेला सुट्टी है ना। आता कधी सुट्टी काय सांगता येत नाही, तेव्हा पण बोलू शकते। हो, कामच असं आमचं, काय करायचं। ठीक आहे, चला आता आम्ही नाश्ता करून घेतो। नाश्त्याला मला जाम चपाती दिले। मी 10 वर्षाचा पोरगा झालोय, जाम चपाती खातोय मी जेवायला विचारलं होतं, नको बोलले। मग स्वतःहून खाल्ले जॅम, चपाती, खजूर आणि दूध असं दिलं। मग तो गेला होता, जॅम चपाती नाव काढलं, तो गेला होता आणायला। ये आणि ये नाही ओरडलं, ये इथं आहे ना पिलो, इथं आहे चपाती, चपाती आहे इथे मम्माकडे। जाम आणला त्याने, घेऊन आला जामचं त्याने। कोणाला पाहिजे? क्रियांश ब्रश केला का? कधी केला? संध्याकाळी, उद्या कधी केला? कसं केला तू ब्रश? कधी केलता? बाय कर, बाय 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 कर। चला ठेव सगळं आणि रॅबिट आण परत। दिवा लावून झालेला आहे, दिवाबत्ती झालेली आहे। क्रियांशची आंघोळ वगैरे पण झाली आहे। क्रियांशची आंघोळ पण झालेली आहे, भांडी वगैरे घासलेली, आता घासूनच ठेवलेत मी, परत खूप राडा होतो म्हणून। आता फक्त क्रियांशला खाऊ घालायचं आणि झोपवायचंय, आणि त्याच्याबरोबर मी पण थोडा वेळ झोपणार आहे, कारण मला झोपायचंय प्लस थोडं एडिटिंगचं काम राहिलं माझं, ते एडिटिंगचं काम पण करायचं आहे, कारण रात्री झोप पण नाही झाली, म्हणून त्याला खाऊ घालणार आहे आणि मी झोपणार। काय कसं करायचं? तुला फक्त मी टेबलवर ठेव म्हणले, ते फक्त ठेव उचलून, खाली पायात येते ना ते टेबलवर ठेव, हे उचलून सगळं ते वरती ठेव। चला तर फ्रेंड्स, मग मी क्रियांशला खाऊ घालून घेते आणि त्यानंतर पहिला माझं एडिटिंगचं काम करून घेते। खाऊ घातल्या तो आता 100% झोपणार आहे, कारण एडिटिंगच्या कामाला ना थोडं शांत लागतं। काल असं हे असं होतं, मी जरी करायला बसले एडिटिंग, नको वाजू, काही करायला बसले ना तर हा मधूनच काय तर थोड्या करतो, त्यामुळं ते थोडंफार राहतं। मग कधी कधी काय मला स्किप करायचं असेल, त्यातलं काही डिलीट करायचं असेल, कट करायचं असेल तर ते राहून जातं, थोडंसं प्रॉब्लेम होतो। कधी कधी म्युझिक ॲड करायचं राहून जातं, असं काही प्रॉब्लेम होतो, त्यामुळं डोकं शांत ठेवून काम करावं लागतं। म्हणून आता हा झोपला की ते काम पहिलं करून घेणार आहे, आणि त्यानंतर काय केला? स्प्लिटिंग केला। कसं स्प्लिटिंग केलं दाखव? पायाने स्प्लिटिंग केला। ओके, चल। कपडे पण आहेत मागे आवरायचे, ते मी आता नाही, बाकी आवरलेलं आहे, फक्त हे कपडे राहिलेले आहेत, पण ते मी आता नाही करणार। पहिलं झोपणार, क्रियांशला खाऊ घालते, झोपणार आहे आणि मी पण झोपणार आहे, आणि काम करून मग बाकीचे काय थोडेफार काम असेल ते। हो, बर
तर हे हो केलं हे आम्ही चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आणि चिवडा यांनी ऑर्डर केलं होतं. तर ते आलंय आत्ता. चेक करते. ते त्यांना कॉल करून सांगितलं की आलंय म्हणून. चल सोलापूरची शेंगदाण्याची चटणी आणि सोलापूरची चिवडा फेमस लांबोटीचा. लांबोटी हा आपण मी आता पॅकिंग अशा प्रकारचं पॅकिंग आहे. थोडंसं डिलिव्हरीला हे पार्सल तुला तर झोप लागली होती ना रे. आणखी काढते. हा हे बघते सांग. वाटत अरे अभ्यास आहे म्हणजे यांनी आता हे केलंय का. आधी प्लेन होतं ना, अगोदर प्लेन होतं लांबोटीचा जो फेमस चिवडा आहे मक्याचा चिवडा. आधी प्लेन होतं पण आता त्यांनी प्रॉपर पॅकेजिंग केलंय, ब्रँडिंग केलंय. हा छान. हे 1 किलो अर्धा किलोचे 2 आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या घरात शेंगदाण्याची चटणी. अर्धा किलोचं आहे का 1 किलोचं आहे? हे आता हे जर काहीच नाही दिलं. 1 किलोच आहे ना हे. आता अर्धा किलो थोडी असणार. झाले काय एवढेच का? आणि हे थांब बेटा हे दाखव. ही दवसाची चटणी. मग ते कसं चांगलं नाही. पॅकेजिंग चांगलं आहे. खायचंय तुला? नको ना? नको ना हे खायचंय? ऐक ना, याच्यावर मला व्हिडिओ बनवायचं होतं. मग आहे तसं ठेवू का? बरं ठीक आहे. माझ्या चॅनलवरती तर मी सोलापूरचं आहे ना चॅनल. मग मी कशाला मी ओपनच केलं नसताना मला कशाला ओपन करायला लावलं. नाही ठेवू तसंच. काय तसं ठेवू. ठीक आहे. मला आता क्लिक झाला. डिलिव्हरीला फक्त थोडासा उशीर लागतोय. ते मे बी त्यांचं अजून नीट कोऑर्डिनेशन झालेलं नाहीये. चालू आहे प्रोसेस मध्ये. पण बाकी छान आहे. ठेव आता. टाक टाक. गुड बॉय टाक. उघडते टाक त्यामध्ये. आता मी पण झोपते. क्रियांशला पण झोपवते. माझे पण डोळ्यांच्या कडा पूर्ण अशा सुजलेल्या आहेत. झोप नाही झाली त्यामुळं. आणि चल बेटा चला क्रिशू चल झोपेला. चल चला ते उठल्यावर कामं करत बसा ते. हा चल. खायचं आडू. आडू नक्की खाणार? खरंच? अजून एक. बर लाडू खायचा आहे. अजून एक लाडू. 2 मिनिटं मला शांत बसू. हा करायला लागले. शेंगदाण्याचा लाडू. त्याला तो गुळाचा लाडू म्हणतात. गुळ आवडतो ना त्याला त्यामुळे. हा देते. हा कशाचा लाडू? बर देते. गुळाचा लाडू. क्रियांश चावतीये ती. क्रियांश ती म्याव चावती बघ.
आज आली आहे मी नर्सरीमध्ये आणि किती पण खेळायला लागलेत कबड्डी कबड्डी आणि तो मध्ये मध्ये चाललाय त्यांचा. क्रियांश इकडे ये. 7 वाजलेत आता आणि आत्ताच मी आले क्रियांशला वरती घेऊन आणि बसलाय तो आता खेळत बसलाय, लाडू खात बसलाय. कशाचा लाडू खातोय रे? कशाचा? कशाचा? गुंचा लाडू खातोय तो. गुळाचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, त्याला तो गुळाचा लाडू म्हणतोय. आणि त्याची दिदी पण दिदी बरोबर खेळत बसलाय. दिदी आता थोडा वेळ खेळेल मग जाईल ती पण. आता 7 वाजलं आणि आज रात्री काही बनवायचं नाही आहे जास्त, लाईटलीच असं बनवायचं. ते पण बोललेत मला जास्त काही हेवी नको, लाईटलीच बनव. त्यामुळे राईस आहे, एकतर कढी किंवा मग त्याच राईसला फोडणी मारेन मी, असं काय तर बनवेन. क्रियांशला तर खाऊ बनवलेलाच आहे त्यांनी. आता तर लगेच नाही, आता लाडू खाल्लं म्हटलं तर लगेच नाही. आता दिवाबत्ती पहिला मी करून घेते. हे तसं नाही करायचं क्रियांश, मग जाऊ दे दीदी. दे इकडं, मी देते दीदीला. हे नको, त्याला येत नाही पिता, नको उघडून दे. थांब देते, 2 मिनिटं थांब. का नाही आवडत? गप्पचूप खायचा. का नाही? का नाही आवडत तुला? नाही आवडत. का आवडत नाही खाऊ? फटके आवडतात का? फटके इकडे बघ, फटके. मला नाही आवडत. काय आवडत नाही तुला? मग काय आवडतं तुला? तुला नाही आवडत? काय नको? का? क्रियांश तसं बोलायचं का रे? मम्मानी काय बोलायला शिकवलंय बाबू? क्रियांश तसं नाही बोलायचं. काय बोलायचं? मला नाही आवडत, खाऊ नाही आवडत. पप्पांना फोन करून सांगते थांब. हॅलो पप्पा, क्रियांश खाऊ खात नाही, बघाव त्याच्याकडे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, बोल पप्पांना. हां पप्पा खाऊ खातो म्हण. तसं नाही बोलायचं, मग बुवा बाबा येऊन घेऊन जातो क्रियांश. मग वरची ती अनु दिदी आहे ना, मग ती नाही येत तुझ्या बरोबर खेळायला. तिला तिच्या बरोबर खेळायचं ना, तुला खेळायचं का नाही? पिऊ दिदी बरोबर पण खेळायचं ना. मग पिऊ दिदी पण नाही येणार खेळायला. तसं हां तसं नाही बोलायचं. सॉरी बोल. तसं नाही बोलायचं. हां मम्मा खातो मम्मा असं बोलायचं, नाही तर मग नाही बोलणार. ए दीदी येऊ नको ग खेळायला, कोणीच येऊ नका खेळायला क्रियांश बरोबर. सांगू सगळ्यांना तसं. सॉरी बोल, सॉरी बोल. तर क्रियांश आता झोपलेला आहे आणि मी आत्ताच मी गणेशांना फोन केला होता. ते बोलले त्यांना उशीर होणार आहे आज यायला. काल जसं झालं होतं तसंच मे बी उशीर होईल. तर मला बोलले जेवण करून घे तू. त्यामुळे मी आता जेवायला बसले. 9:30 वाजत आलेले आहेत. तो लवकरच खाऊ खाऊन झोपलाय क्रियांश. मला वाटलं तो उठला का काय, रडण्याचा आवाज आला. मला वाटलं उठला का काय. उठतो असं, जर तो लवकर झोपला ना हमखास उठतो लगेच थोड्या वेळाने आणि परत मग झोपतो, असं करतो. म्हणून आता तो उठण्याच्या आत मी पटकन जेवण करून घेते. आणि हो आज मी आहे जसं मी सांगितलं होतं, भात राईसला जे आहे ते मी फोडणी मारलेली आहे. यांना आवडतो असा भात. आणि त्याच्याबरोबर हा जे आम्ही मागवला होता लांबोटीचा चिवडा तो घेतला, कांदा. सकाळी जास्त जेवण असल्यामुळे रात्री गणेश पण लाईटलीच खातात, जास्त खात नाही. त्यामुळे आज ते पण बोलले भातच कर. त्यामुळे आज भातच केलेला आहे, राईस केला.
चला तर मी जेवून घेते आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. अजून पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.